हे माझ्या परिवारांच्या नवरत्न आहेत, डाक परिवारांचा, पंतप्रधानच्या परिवारांच्या नवरत्न आहेत आणि काय सांगू मी, ही देशांचा नवरत्न आहेत. माझ्या ग्रामीण डाक सेवकची क्षमता, सूर्याची गरमी होईल, पाऊस होईल, सीमावर्ती इलाकामध्ये, पहाडांच्या चोटीवरती, जम्मू काश्मीर, उत्तर पूर्वी राज्य, महाराष्ट्राच्या पश्चिमी घाट, तिथे तुम्ही माणसाला मिळणार नाही, पण माझ्या ग्रामीण डाक सेवकला तिथे मिळणार. तर तुम्ही डाक सेवक नाही, आपण जनसेवक आहेत. आपण भारत माताचे जनसेवक आहेत. एक एक क्षेत्र मध्ये डाकिया आला, मतलब डाकिया आया, चिठ्ठी लाया. आता 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजीची परिवर्तनची कृपा झाली. आता गावामध्ये पण माझ्या डाकिया जातात. डाकिया आया, बँक लाया. पेन्शनचं कार्य, बीमाचं कार्य, बँकिंगचं कार्य, बचतचं कार्य, आधुनिक भारतचा चेहरा गावामध्ये माझ्या ग्रामीण डाक सेवक आहेत. आणि त्याच्यापेक्षा मध्ये पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक मध्ये 37 करोड खाते. कोणाच्या बद्दल? माझ्या ग्रामीण डाक सेवकच्या बद्दल. 37 करोड खाते आणि 37 करोड खातेमध्ये 21 लाख करोडची राशी देशाची जनताची आहे. लाईफ इन्शुरन्सची स्कीम मध्ये 1,18,00,000 खाता आणि त्याच्यामध्ये 2,00,000 करोडची राशी देशाची जनताची विश्वासला घेऊन माझ्या ग्रामीण डाक सेवकचा कमाल आहे. आज देशाचा नागरिक आधार कार्ड पाहिजे. 1323 आधार सेंटर देशामध्ये, 13 करोड ट्रान्झॅक्शन आधार कार्डचा. पासपोर्ट पाहिजे, एक मतदारसंघामध्ये एक पासपोर्ट सेवा केंद्र. 450, 1,70,00,000 पासपोर्ट. माझे ग्रामीण डाक सेवक पोस्ट ऑफिस मध्ये बनवून देशाचा नागरिकला विदेश पाठवायचं कार्य तुम्ही करतात. आणि विश्वामध्ये आज काय कार्याची कमी आहे, तो विश्वासची कमी आहे. आणि विश्वासच्या संपूर्ण जगतचा खजाना तुमच्या जवळ आहे. तर मी सांगतो की आज तुमचा हा सन्मान, ही ओळख, हा आत्मविश्वास हेच देशाची ताकद आहे. आणि पंतप्रधानचा नरेंद्र मोदीचा विचार आहेत, देशामध्ये जनसेवक आम्हाला पाहिजे, तो आमची ग्रामीण डाक सेवक जसंच जनसेवक आम्हाला पाहिजे.